या तेज प्रताप, पाय पडा. बसा बसा. तर गुरुजी काय म्हणत होता तुम्ही? माईसाहेब, यंदाची पंचमी तेज प्रतापांसाठी शुभ नाही. शुभ नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय गुरुजी तुम्हाला? ग्रहांची स्थिती अनुकूल नाहीये. लग्नस्थानी पापग्रहांची दृष्टी आहे आणि चंद्र अंशात आहे. चंद्र अशांत आहे आणि या काळात अघटित काही घडू शकतं. याचा परिणाम व्यक्तीवरच नाही तर तो संपूर्ण परिवारावर होऊ शकतो. आगामी पंचमी फार सावधगिरीची आहे. तेज प्रतापांसाठी ती तिथी शुभ नाही. उपाय तात्काळ करणे आवश्यक आहे, अन्यथा परिणाम त्याचे फार तीव्र असू शकतात. गुरुजी, म्हणजे नेमकं काय होणार आहे? काय घडणार आहे ते सांगता येणार नाही, पण हो, दुर्लक्ष केलं तर परिणाम गंभीर होतील. पण यावर काही उपाय आहे का? उपाय आहेत. काही नियम पाळावेच लागतील. बर बर. आजपासून पंचमीपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. उद्यापासून आपण उद्यापन सुरू करू आणि पंचमीच्या दिवशी विशेष पूजा करून शांतिविधी करावा लागेल. चांगलंय. नियम शिथिल झाले तर ग्रहांची तीव्रता वाढू शकेल. म्हणून काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. एवढंच आहे ना, हे बाबूसाठी सोपं आहे, करेल तो. हा, आणि असंही तो श्रावण महिना पाळतो, त्याच्यामुळे हे त्याच्यासाठी सहज शक्य आहे. हो ना? मी येतो. तेज प्रताप, एवढंच नाही, या काळात पती पत्नीने पूर्णपणे सहवास टाळावा आणि शक्य असल्यास वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहणं उत्तम. अहो, आणि हे करावं लागेल. ग्रह शांत होईपर्यंत अंतर आवश्यक आहे. या काळातील जवळीक संकट अधिक तीव्र करू शकते. असं गणित घातलंय होय माईनं? नक्कीच हे पंचांग माईनं मांडलंय आणि या गुरुजीला बोलता पोपट केलाय. ते खोदकाम सुरू कर, काहीतरी हाताला नक्की लागल. गुरुजी, आम्ही काय म्हणतो का, तुम्ही जे काही सांगितलं ते आम्ही ऐकलेले आणि आम्हाला सगळं कळलेलं आहे. पण आई म्हणून आम्ही आमच्या तेज प्रतापांसाठी काही करू शकतोय का? नाही, सांगा, काय वाटेल ते सांगा. आणि किती बी कठीण असू देत, आम्ही ते सगळं व्रत अगदी निष्ठेनं पार पाडू. कारण आमच्या लेकराला काही त्रास व्हायला नकोय. तुम्ही सांगा, काय करायला हवं? माईसाहेब, ज्याचं काम आहे ते त्यालाच करावं लागेल. अहो, पण पंचमीपर्यंतचाच प्रश्न आहे ना.
बरोबरच आहे म्हणा. थोडे दिवसच करावं लागल. पण हरकत नाही. आम्ही करू आम्ही. सगळं व्यवस्थित होईल याची काळजी घेतो आम्ही. आणि इतक्या वर्षाच्या अनुभवानं आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे. प्रत्येक संकट आपल्याला घडवायलाच येतं असं काही नाही. काही संकट आपल्याला सावध करायला येतात. मूर्ती, गुरुजींचं चहा पाण्याचं बघा जरा. गुरुजी एकदम बेस्ट काम केलं. एक भीतीची रेषा, एक आशेची अर्धी ओळ आणि थोडा अंधार. बेस्ट एकदम. या आता. काय हसती माई तू? अगं काय तू असला खेळ खेळलीयस? त्या दोघांना वेगळा करायचा जो प्लॅन केलायस का नाही तू, तो फक्त पंचमीपर्यंत ना. त्यानंतर हे लैला मजनूची जोडी परत कबुतरासारखं गोटरगो करणारच ना. मग काय फायदा या सगळ्याचा? शाले, या पंचमी नंतर ती वैदई काय, तिची सावली सुद्धा आपल्या घरात दिसणार नाही. म्हणजे तू तिला घराच्या बाहेर हाकलणारच का काय? कोणालाच घराबाहेर काढायची गरज नाही. लोक आपोआप जातील. फक्त त्यांना बाहेर जाण्याचं दार कुठं आहे एवढंच दाखवायचंय. शाले, या पंचमीला रंगने विश्वास उधळला जाणार आहे. आणि एकदा का विश्वास उधळला आणि नातं किती बी खट्ट असू देत, त्याच्या ठिकऱ्या उडणार हे नक्की. चांगलंय. कमाल केली बर का धनाजीराव. म्हणजे इतकी वर्ष आम्ही माईंच्या सावलीत राहिलोय. लोकांना हाजी करताना पाहिलंय, पाया पडताना पाहिलंय, पण एवढा डेअरिंगबाज माणूस पहिल्यांदा पाहिला. पहिल्याच प्रयत्नात सिक्सर, डायरेक्ट बंगला. हे सगळं तुमच्या मेहरबानीमुळं झालं. नाही तर माझ्या एकटीच्याने झालं असतं हे कधी, मला जमलं नसतं ते. म्हणूनच म्हणतो, जाली आमचा वाली, म्हणूनच आमची नाव गंगेत नाली. धनाजीराव कमाल माणूस आहात बरं का तुम्ही. म्हणजे कविता बिविता करायला लागले. सुचतंय काहीतरी आपलं. असू द्या, बरीच कामं पडली, ती पण उरकायची आहेत. निघतो आम्ही. असं काय काहीतरी चहा पाणी नका आता. आम्ही तुमच्याकडनं पार्टी घेणार, आणि ती पण जंगी पार्टी. पण कुठं? ना आपल्या अड्ड्यावर. चला येतो. यंदाची पंचमी तेज प्रतापांसाठी शुभ नाही.
याचा परिणाम व्यक्तीवरच नाही तर तो संपूर्ण परिवारावर होऊ शकतो. देशप्रताप, काय झालंय? अच्छा, गुरुजींनी आपल्याला एकमेकांपासून लांब राहायला सांगितलंय म्हणून सुरू आहे काय सगळं? आत्तापासून प्रॅक्टिस करतोस तू? वैद्य नका नमस्कार करू. मी त्या मूडमध्ये नाही आहे. सॉरी. देशप्रताप, काय झालंय? मगाशी मी रंगपंचमीचा विषय काढता क्षणी तू निघून गेलास. काय झालंय? मला तो सणच आवडत नाही. नाही आवडत का? केवढं छान असतो होळीचा सण. सगळे एकत्र येतात, मज्जा करतात. धनाजीचा बंगला बने न्यारा. हा हा हा, आता मस्तपैकी नवीन बंगल्यात अशा तांगड्या पसरून ताणून द्यायची. एकदम राजावानीच राहायचं व आता. हो, ते जाली मामा इथं कशाला आले होते? हे आणि मला सांगा, तुम्ही जो हा बंगल्याचा जप करताय त्याच्यात माई साहेबांचा काही हात नाहीये ना? फाटकं तोंड आणि फाटकं नशीब घेऊनच जन्माला आली का काय ग तू? खरं तुला ना अक्कल नाही, अक्कलच नाही अजिबात तुला. नाहीये मला अक्कल. बिनकामाची आहे मी, मला सगळं मान्य आहे. आणि बघा, तुम्ही जे काही करताय ना, वैदूला नाही ना त्रास होणार? सुमन, तुला शेवटचं सांगून ठेवतो, त्या परक्या पोरीमुळं आपलं घर चालतंय. अशा चेहऱ्याने माझ्या समोर कधीच यायचं नाही इथून पुढं. लक्षात ठेव आयुष्यभर. ती पोरगी परकीच आहे, पण मी तुझा सख्खा आहे, सख्खा नवरा. हा, आणि मी तुला आयुष्यभर पोचणारे हे ध्यानात ठेव. म्हणून तर आपल्या भविष्याची तरतूद म्हणून तर हे समजा करून ठेवलंय मी. त्यामुळे तू आहे ना एकदम एक सबूत बी बोलायचं नाही, सांगून ठेवतो. पण सुमत, एक गोष्ट मात्र खरी आहे बरं का. तुला अक्कल जरी नसली ना काडीची, तरी मालकीन मात्र झाली बरं का माडीची. चलो बंगले में एक बंगला बने आराम. होळी पेटण्याचा मला काही त्रास नाही होती. पण तो रंग, गुलाल गुलाल. शांत हो, शांत हो. ठीक आहे, इट्स ओके. देशप्रताप,
मला बरेच दिवस झाले तुला हे विचारायचं होतं. मला कळतंय ह्या विषयावर बोलणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. मी फक्त तुझी सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न करते. मागच्या वेळेस नवरात्रीत माझ्याकडनं चुकून गुलाल उधळला गेला होता, तेव्हा पण तू डिस्टर्ब झाला होतास. त्यानंतर मी तुला विचारलं काय झालं, तर तू गुलाल बघितलं की मला माझ्या वडिलांचं मरण आठवतं. मला प्लीज सांगशील का नक्की काय आहे हे सगळं? मला समजावून सांगशील प्लीज? काय सांगू तुम्हाला? गुलाल गुलाल बघितलं की मला आपणचं मरण आठवतं. रंगपंचमीच्या दिवशी आपणचा खून झाला होता. गुलाल गुलाल खून शांतो, काय नाही झालंय, मी आहे ना. हं? मी आहे इकडे बघ. प्रताप, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. मी आहे तुझ्या सोबत. हा, काही रंग जखमा देतात, पण काही रंग त्या भरूनही काढतात. जिथे आठवणी रक्तासारख्या भासतायत तिथे मी प्रेमासारखी उभी राहीन. मी आहे तुझ्यासाठी, तुझ्या संग ऑलवेज. माई अगं नको की असं येड लागल्यासारखं करू. थोडं तरी ऐक की माझं. तुझं वय झालंय माई, आता तुला हे सगळं झेपणार आहे का? चाले, जरा आता मध्ये मध्ये बोलू नको. आम्ही सांगितलंय ना एकदा का आम्ही हे सगळं तेज प्रतापांसाठी करतोय. एक मिनिट, काय झालंय नक्की? तुमचा काही संबंध नाही. आमच्या तेज प्रतापांशी संबंधित आहे हे. माझा कसा संबंध नाही? मी बायको आहे त्याची आणि ह्या घरची सून आहे. मला कळालंच पाहिजे नक्की काय झालंय. मी सांगते तुला काय झालं ते. तुला माहितीये माई काय करायला चाललीये? अवघड व्रत करायला चाललीये. आणि कसलं व्रत माहितीये? ओल्या अंगाने मंदिराच्या 101 प्रदक्षिणा घालायच्या. ते पण कशासाठी माहिती? तेजाची मनशांती व्हावी म्हणून. तर मला सांग, तास झालं मीला समजून सांगते की माई का तुला नाही जमणार, तुझं वय नाही राहिलं आता हे सगळं करायचं. ऐकतच नाही. काय बरं वाईट झालं, हिले आजारी बिजारी पडली तर कोण बघणार आहे मला सांग ना तू.
आता तेजाची मनशांती सोड, त्याला अजून जास्त त्रास होईल ग. शाले, तू न आम्हाला समजवण्याच्या भानगडीतच पडू नकोस. मगापासून आम्ही पण तुला जीवाच्या आकांतानं सांगतोय का आम्ही हे फक्त आणि फक्त तेज प्रतापांसाठी करतोय. नाही साहेब, शलाकाताई बरोबर बोलतायत. ह्या वयात तुम्ही हे व्रत करणं बरोबर नाहीये. बघितलं, हवं तर हे मी करते. आता कसं बरोबर बोलली बघ. मला माहितीये वैदे, तेजाची बायको म्हणून तू त्याच्यासाठी एवढं 100% करशील बघ. बाई आशाले, नाही नको, काही नको बाई. 4 लोक आम्हालाच नावं ठेवतील, म्हणतील का माई साहेबांनी सुनेला त्रास द्यायला म्हणून मुद्दाम हे व्रत सांगितलेलं आहे. नाही नाही, काही गरज नाही. आणि तसंही आम्ही तेज प्रतापांच्या आई आहोत आणि आमच्या काळजाच्या तुकड्यासाठी आम्ही आमचा जीव पण देऊ शकतो. ते काही नाही, आम्ही हे व्रत फक्त आणि फक्त आमच्या तेज प्रतापांसाठी करणार. कोणी प्रश्न विचारली तर त्याची उत्तरं द्यायला मी समर्थ आहे. आणि राहिला प्रश्न तेज प्रतापचा, त्याच्या आनंदासाठी, त्याच्या मनशांतीसाठी हे सगळं मी करते. ठरलं, हे व्रत मीच करणार. कसं बरोबर बोललीस वैदे. पण बघा वैदे, तुला जमणार आहे का नक्की? हे व्रत सोपं नाही. तुला वाटतंय तेवढं. ओल्या अंगाने मंदिराला 101 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जमणार आहे तुला? हे बघ, मध्येच जर थांबलीस ना तर तेजाच्या आयुष्यात काहीतरी अनर्थ होईल ग. असं काही होणार नाहीये शलाकाताई, मी नका काळजी करू. मी सगळं नीट सांभाळेन. माई, तुझं डोकं म्हणजे का नाही सरकारी तिजोरी आहे बघ. उघडलं का नाही कसं बसकन खजिना बाहेर पडतो. चाले, दिवस मोजायला घे. हा, शेवटचे 4 दिवस राहिले या पोरीचे आपल्या घरात. मग ते 4 दिवस तरी सुखानं का घालवायला देऊ हिला? आता तू बघच, यापुढं येणारा प्रत्येक क्षण आणि त्या प्रत्येक क्षणावर आमचं नाव कोरलं जाणार. आणि ते असं जगतापाची पोर आयुष्यभर कुठलाही क्षण विसरणार नाही.